आजचं ट्रेजर हंटिंग इतकं मागात पडलं की अक्षरशः वाहून जाता जाता राहिलो। नमस्कार, मेटल डिटेक्टर घेऊन आम्ही आलो होतो आसरा पुलाखाली। आज पाणी जरा जास्त दिसत होतं, पण पाण्यातूनच वाट काढत काढत आम्ही एका मातीच्या भागात आलो आणि आम्ही ट्रेजर शोधू लागलो। तेवढ्यात मशीन मधून बीपचा आवाज आला। तसं आम्ही तिकडे खणायला घेतलं आणि सुरुवातीलाच आम्हाला एक साखळी सापडली, पण ती तर लोखंडाची होती। मग पुढे गेल्यावर आम्हाला एका ठिकाणी अजून एक बीप आली। तिकडे खणल्यानंतर आमच्या हाती जे काय लागलं ते बघून आम्ही शॉकच झालो, कारण ती एक अँटिक आणि खूप जुनी वस्तू होती। ते एक दरवाजाचं हँडल होतं, पण अशी हँडल आजकाल कधीच बघायला मिळत नाहीत। पण आमचं नशीब थोडं खराब की एका साईडने ते तुटलं होतं आणि हे हँडल पूर्णपणे पितळेचं असल्यामुळे ते खूप जुनं आहे याची खात्री तर होत होती। पण हे हँडल जर पूर्ण असतं तर याची किंमत खूप जास्त मिळाली असती। पण ह्या सगळ्याच्या नादात आमच्या मागे कधी पाणी भरले हे आम्हाला कळालंच नाही। आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा अक्षरशः पाणी कमरेच्या वरती येऊन पोचलं। जरा जरी अर्धा पाऊण तास उशीर झाला असता तर आम्ही तिकडेच अडकून बसलो असतो। तुम्हाला असेच अजून थरारक ट्रेजर हंटिंगचे एपिसोड पाहायचे असतील तर इथे फॉलो करायला विसरू नका।